तर गाईज स्वागत आहे आपलं आता एक आज नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस तिसरा आहे। सकाळची मॉर्निंग वगैरे मस्तपैकी छान झालेली आहे, आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, कपडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत आणि आज जायचं आपल्याला देवाकडे। देव आहे म्हणून तर आपण आहोत, देवानेच तर आपल्याला अस्तित्व दिलं आहे। तर पहिले त्याचे दर्शन, मग कुठे फिरायचं तिकडे। भरपूर सारे प्लॅन झालेले आहेत अजून रेडी, पण मेन ड्रायव्हर नाही आले। मेन गाडी बघा, तुम्हाला खोटं वाटेल, आमची मेन गाडी लावतोय आणि एवढे सारे 9 ते 10 जण आहेत एका रिक्षामध्ये चाललेत। खूप मोठी गोष्ट आहे, मेन ड्रायव्हर नाहीये। एवढे सारे मर्द आहेत पण एकाला पण गाडी चालवता नाही येते, तरी ऍडजस्ट करायला लागेल। तर जाऊया आता पटपट आपण देवांचे दर्शन घेऊया। काय चला भेटूया। एवढी मोठी गाडी लावून अर्धे जण रिक्षा जातील आणि आता मी पायी पायी जाऊ। पायी पायी चालण्याचाच मजा आहे गावाला। मुंबईमध्ये तर काय बोचाखाली गाडी असतेच ना भावांनो, काय माहिती मुंबईमध्ये आपल्या डुंगाखाली का डुंगणाखाली गाड्या असतात, गावाला चालत यायची मजा आहे भाऊजी। यार मी हेच बोललो व्लॉगमध्ये आणि तुम्ही मला गाडीत पाठवताय। गाडीत जागा पण नाही एकतर, चालत जाण्याची मजा गावची घ्यायची असते। मुंबईला काय एनी टाइम 24 आवर खाली गाडी असतेच ना। थोडीशी डांबराचा रोड आणि स्लीपर फुल गावठी जरा घ्यायची फील। बिना स्लीपरचं चालायचं। हाँ, ये अभी ज़्यादा हो रहा है, जाने दो, इसको लेके जाता हूँ मैं। अरे हिंदी नाही, याला घेऊन जातो मी बिना चपलीचं। थांबा चला, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। अरे रामाचं पण मंदिर आहे तिथे गायच, आपण दाखवूया नंतरला। हे एवढे दिवस 3 दिवस झाले गावात येऊन, पण अजून गाव नाही एक्सप्लोर केला आम्ही। मंदिर वगैरे आहेत बरं, तुम्हाला नंतरला दाखवतो, संध्याकाळी येऊया आपण। ही बघा पब्लिक पब्लिक, हाय हाय हाय, इज्जत नाही, चला जाऊ द्या। गावातलं एकमेव दुकान गायच, आणि हे बोललो ना तुम्हाला मी, श्रीराम मंदिर। आपण आय थिंक बाबा हे पूर्ण झालं का काम मंदिराचं? ओपन असेल ना मग नंतरला, हो नंतरला जाऊया आपण बाबा। संध्याकाळी आल्यावर येऊया। संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी येऊ आपण, दुपारी जेव्हा आता येऊ ना तेव्हा त्यानंतर संध्याकाळी पाया पडूया। पब्लिक समजून गेला आपली कसे एका लाईनीत चाललेत बघा। हे थांब रे बाबा, बापरे काय कसली खुन्नस येते बघा ना। हा बारीक वाटते अजून ना, म्हैस आहे वाटते बघा, कशी शिस्तीत चाललेत एकदम। अशी शिस्त पाहिजे जशी आम्ही चाललोय आता बघा, आमचे लीडर आणि काय खमकी लोक, एकदम खमकी लोक। तुम्हाला सगळे प्राणी दाखवत होते। बकरी बघा किती, वासरू बघा किती छोटूसा एकदम क्यूटचा, आईला बकरीचं पिल्लू, हे बकरीचं पिल्लू गाईच। फुगा करतात ना, फुगा फुगे ह्याचे उडवतात, हे पाण्यात अच्छा, टाकायचं आणि ह्याच्या फुगे करायचे। ते ह्याच्यात विकायला येतात मार्केटमध्ये ते ना, ह्याचं दूध घेतात किती। काही लोक साबणाचा करतात। आपल्या आजूबाजूला भरपूर सारे असे वनस्पती आहेत जे शिकण्यासारखे आहेत, असे आपण डोळ्यासमोर बघतो, पण ते आपण कधीच त्याचे हे नाही घेतणार आहे। बाजूला आहे झाड, ते आपल्याला त्याच्याबद्दलच नाही माहिती, नाव पण नाही माहिती। आणि आपल्याला काय बाहेर देश फिरायचं, अरे आपल्याला पहिले देश फिरा, आपल्या आजूबाजूचं पहिले नाही हे घ्या ज्ञान, मग आपण बाहेरचं बघायला जाऊ। माझं तर तेच आहे। अरे भाई लुक आहे तो, गावठी लोक बोलतात त्याला। चला फायनली झाल्यानंतरला जे रिक्षात बसण्याचं सुख आहे ना, त्याची फिलिंग मी तुम्हाला नाही सांगू शकत। काय तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा शाळेतली पोरं कशी येतात सायकलीवर, मी कधी अनुभव नाही केला पण भारी वाटतं ना सायकल घेऊन जायचं शाळेमध्ये। आम्हाला काय पाहिजे होतं, गाड्या पाहिजे होत्या, तोपर्यंत काय निघून गेलं शाळा। चला गाडीत बस। सो गाईज आम्ही आलोय बाबांच्या गावाला, जिथं बाबाचा जन्म लहानपण गेले पूर्ण। तर मस्तपैकी देवांचे दर्शन घेऊ आपण। अजून अर्धी आमची माणसं बाहेरून येतात, पाठून मागून येतात, गाडीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे। मी इतका असते आवाजात काय बोलतो, काय आवाज रेकॉर्ड होतोय का माहिती पण नाही। चला भेटूया। माणसं यायच्या आधी आपण गपचूप बसूया, बरोबर आहे का? चला बरोबर, मग आम्हाला टमटमीचा आवाज आलेला, तशी आमची मागची मंडळी आली, म्हणजेच बायका गँग।
आता पाहुणचार होईल. आमचं चाय पाणी झाला, आता यांचं चाय पाणी. चला भेटूया. टू बी कंटिन्यू. गाईज बघा, जुनी पिढी अशी लिहून ठेवायची. 600 रुपये या दिवशी गॅस लावला. आमचे पप्पा कधी कधी लिहून ठेवतात. आम्ही पण लावतो कधी कधी. म्हणजे एक महिन्याचा आपल्याला अंदाज माहिती पडतो कधी झालं किती संपलं. याला बोलतात नोट करून ठेवणं. काय आमच्या घरात आहे. गाईज हा घर मला एक्सप्लोर करायचा आहे, कारण की हा आहे 50 लाखाचं घर. आतलं इंटिरियर बघायला मजा येईल. फर्स्ट एक्सपिरियन्स विथ 5 lakhs घर. 50 lakhs. त्याआधी आपण देवांचं दर्शन घेऊया आणि मग काय आपल्या नशिबात आहे की नाही बघणं माहिती पडेल. बघूया. टू बी कंटिन्यू. फायनली एक्सप्लोर करायला आम्ही शिरतोय घर. अरे यार. सो फायनली गाईज आपण जातो आता देवांचे दर्शन घ्यायला संपूर्ण. आणि माझा हात हा कंटिन्यू पकडते. हा बघा अँगल येतो, पण माझी मदत करते ते प्रॉपर. सवय नाही ना. चला देवांचे दर्शन घेऊया आपण आणि मग निघूया. गाईज प्रॉपर कलेक्शन ट्रॉफ्यांचं हा हक्का पक्का झाला. गाईज कुलदेव आमचे बाबांचे. गाईज बाबांचे कुलदेव म्हणजे आमच्या सगळ्यांचेच. हे बघा जोडी बघा किती मस्त. ही जोडी आहे ना. ही जोडी आहे ना. जोडी आहे ना बैलाची. बैलाची नाही गाय आहे. दोन्ही गाय आहेत. दोन्ही गाय आहेत. जर्शी आहेत. जर्शी ते पण गायच आहेत. थोडे थोडे मोठे. खमशे आहेत एकदम असे. गरीब आहेत. हा काय नाही. शांत आहे बघ, मस्त वाटतं. खाल्लाय बसले ते उठलेत आता. काय पहिला सांगायचं फोन बिन करून. क्यूटी कशी बघते बघा गाय. हे दोन हे आपल्या घरचे आहे. हे 2 गिरचे आहे. गायच आहेत. गाय सगळ्या गाईच आहेत. बघू मला दाखव. काना लोला काय बोलते ती? गाईस त्यांना भाई नाही शिकवलंय. म्हटलं भाई बोलते न्यू हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही. हे चपरे घेऊन जायचं. किती मस्त लाव ना हात. पाडायचं. अरे जिगरा करी यार. गायचं बघा याची हवा चढ झाली. लाव हात धरी. लाव रे. पाहिजे तुला बाय घ्यायची आपल्याला. लाव बोलतोय. समजलं नाही तुला ते. नाही विचारलं की यांना नावं आहेत का, तर काय नावं नाहीत, पण यांना शिंग नाहीत ना, म्हणून यांना बुंडी. या बुंडी काय आणि त्याची शिंग बघा. काय रे हे काय रे असेल काहीतरी. जाऊ दे ना सांगितलेलं बरं. माऊ टुपू कसं वाटतं तुला? अरे मी बघितलं नाही ना कोण चॅनल्स आहेत आपले 2. हा हे आमचं एक कार्टून चॅनल. बाय बाय. हा बाय बाय करा. बाय बाय. चल पाया वगैरे पडलो बाप्पा देवाच्या, घेतले दर्शन. आणि इथे एक आई आहे, ती आई दवाखान्यात गेलेली, तिथून आली आणि जे काय मग असं बोलायला लागली ना, ते बघून मला जर असं हे झालं, भरून आलो की पुढे जाऊन आम्ही पण असे म्हातारे होऊ तर आमची हालत अशी नाही झाली पाहिजे, असं मनामध्ये विचार यायला लागले. आणि मग असं वाटायला लागले की हे दिवस बघण्याच्या आधीच देवाने उचललं तर बरं होईल. पण त्यानंतर असं विचार आलं की आत्तापासून फिट राहिलो ना तर मग पुढे जाऊन त्रास नाही होणार. त्यासाठी विचार करतोय मी की सर्वात आधी मुंबईला जाईन आणि जिम चालू करेन.
म्हणजे वर्कआउट वगैरे एक्सरसाइज वगैरे त्या जेणेकरून आपण फिट राहू. बस एवढंच आहे. थोडीशी काय भावना माझी जरा व्यक्त करायची होती म्हणून क्लिप घेऊन टाकली. चला भेटूया, मूड फ्रेश होईल तसं माझा. सो गाईज आम्ही तिकडे निघालो आणि घराकडे जायला निघालो. तर घरामध्ये जायच्या आधी दुपारचा टायमिंग झाला आहे, तर जेवणाचं काही दुपारचं आहे ना फिक्स. तर आम्ही विचार केला की वडापाव खाऊया. त्यासाठी आम्ही आलो आहे या इथे वडापाव सेंटरला. फेमस वडापाव बोलतो इथे, महाडचा मांडे वडापाव सेंटर. गाईज छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड, आणि हे महाराजांची मूर्ती. किती भारी वाटते बघा. इकडनं वडापाव वगैरे खाऊन आम्ही आलो थोडीशी भाजी मार्केट शॉपिंग करायला. भाजी खाओ हेल्दी हो जाओ एंड तुपू के जैसे एकदम गोरे हो जाओ. काय रे तुझा चेहरा का उतरला? बंको भैया कभी ना हारे बंको भैया, ए बंको भैया. सो गाईच आम्ही ना तिकडनं सगळं वडापाव वगैरे घेऊन आलो. मस्त घरी खाल्ले आणि मस्त खेळलो वगैरे बॅडमिंटन आणि दमलो. आणि बाबा बोलले मला की बरोबर आहे का रे, बाबा मला बोलले की जरा कुठे बाबा जायचं आहे आपल्याला, नदीवर जाऊन यायचं आहे. तर आम्ही निघालो आता. 1, 2 आणि 2 कार्टून, पोगो अँड कार्टून नेटवर्क. चलो चलो गाईस, माझे भाऊजी पण येत आहेत. चला जाऊया. त्यांच्या टी शर्टवर काय निघले बघा, नौटिका. हा बाबा काय विषय आहे, पण बाकी सगळं सुकलंय. हे हिरवल का? हा बाबा, पण हे बाकी सुकले नाही, हे हिरवल काय? भांबुर्डा काय बोलतात? भांबुर्डा. नाव भांबुर्डा, गावाला भांबुर्डा बोलतात. बाकी कुठे बोलतात ते माहिती नाही. भांबुर्डा. पण हा जेव्हा आपल्याला आपण क्रिकेट खेळतो तेव्हा पडतो तेव्हा असं मळायचं, असं मळायचं आणि जखमेवर लावायचं. मळायचं आणि ह्याचा जो रस निघतो ना, हा असा रस निघतो याला. असा रस निघतो तो, असा तो रस 2-3 पाळे घ्यायचा, रस काढायचा असा. जास्त पाळायला येतो तो. जास्त पाळे घ्यायचा. हा आहे ना, निघाला ना येल्लो तो जखमीवर लावायचा, लगेच जखम बंद. औषधी वनस्पती. औषध भांबुर्डा त्याला बोलतात. भांबुर्डा. हा गाईस कोकणात भांबुर्डा लक्षात ठेवा, काय करायचं, पाळा घ्यायचा, घासायचा, 4-5 पाळे घ्यायचे, घासायचे. आपण ढोकळा होतो ना, हा असं लावायचं. तेव्हा हा जिथे जखमेवर लागला असेल तिथे तो रस लावायचा. म्हणजे जरा गावाला पण आहे, मुंबईला आहे, पण म्हणजे जरा बरं वाटतं, दवाखान्यात जातपर्यंत बरं वाटतं. हो, तुपुने आपल्या मछली लोकांसाठी तांदूळ घेतले. ती पण बनते पोपटी. पण सुका लागतो ना पाला की ओळा? नाही, हा ओळा पालाच लागतो. गाईच पोपटी करायची आपल्याला, त्यासाठी आपल्याला हा पाळा लागेल. माझ्या लाईफ मधली पहिली पोपटी. खाली पण टाकायचं, बनवताना खाली पण टाकायचं आणि वर त्याचं झाकण पण हेच टाकायचं. जसे का मद्रासला वगैरे केळीचं पाणी टाकतात, आपण ह्या पाला टाकतो. ओके, झाकण मारायला. उपयुक्त माहिती भेटली आपल्याला. चला जाऊया, आपण नदीवर चाललोय ना, नदीवर चाललं. नदीवर जाऊया. भाऊजी तुम्हाला काय? काय नाही. गाईज मॅन वर्सेस वाइल्ड वाली फीलिंग येते मला. जंगलों में, अमेज़न की जंगलों में, अमेज़न के जंगल में 4 मंगल 4 माकड़. मयंक 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 अमेज़न के जंगल में तूफानी खतरों. तीच ना गाईस, तीच नदी जी आपल्याला जायची होती पण आपण गेलो नाही. तीच नदी बाई, नदी हीच आहे. पण ती तिकडे. हा एक चिल्ली पिल्ली गाईस उतरताना, एक कार्टून नेटवर्क अँड फोगो. अरे काय करताय तुम्ही? बापले, अले बापले, अले बापले, माऊ तुपुनी उली मारली. भालकर कोंड गाईस, ते बाबा चालले तिकडे. भालकर कोंड. आणि गाईस मॅन वर्सेस वाईल्डच्या जंगलात, अमेझॉनच्या जंगलात एक
मोठी एक खड्डा आलेला आहे, त्यामुळे आता जरा जपून चालायला लागेल. शेत काय भारी वाटतं ना ते. राणी माझ्या म्हण. तू का घाबरतोय? काय लावलं काय माहितीये का? नाही. पावटा. पावटा वाल वाल. वाल काहीच वाल पावटा. आणि अजून काय बोलतात त्याला? बिरडा काहीच बिरडा बिरडा. ओ हा असा बघत होता की मी काहीतरी चुकीचं बोललो, बट नाही. आय नो यू नो डोंट नो. यस बाबा. हे काय फोटो मारून माहिती पडेल यार, त्यासाठी व्लॉग बंद करायला लागेल. फोटो मला विचार. नदीवर आलेलो आहे आपण, पण सेम सीन आहे. ही पण नदी म्हणजे बऱ्यापैकी पाणी आहे याच्यामध्ये. बाबा तीच ना आपण काल गेलो तीच नदी आहे. हे वरचा भाग आहे, तो खाली भाग आहे. हा वरचा भाग. हा बरोबर, तो आपण डोंगर उतरून गेलेलो ना. पाणी येतं. हा डोंगरानं पाणी हा अशी अशी वावते का? अशी 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 या साईडनी इकडे. पण आता ही थांबवली ना. नाही रे, म्हणजे तिचा भाव काय बोलतात त्याला, असं ह्या डोंगरावरती जो झरा पाणी येतो ना मोठा, त्या डोंगर त्यामुळे हेच नाही. तिकडून असं येते इकडनं अशी, तिकडून येते, इकडून जाते. आणि फ्लो जास्त असेल ना तिकडे, मग ती तिकडे क्रॉस होते बघ. तो फ्लो आडवा कमी करायसाठी हे बांधलंय तो. पाणी साठवायसाठी. मला दगडाचा हात भेटला. हे उलट आहे, तुम्हाला सरळ दाखव. स्पायडरमॅन गाईज दिसतो का नाही माहिती नाही, बटचे मी पावटा बिरडा एवढा बोललो ना, ते ऍक्च्युली मध्ये निघलं मुळा. कांदा मुळा भाजी. मुळ बाबा मुलांची शेती काय वेळ असते की शेतीच. हा ते ह्याच्यामध्ये उगतं ना जमिनीत. बरोबर, जमिनीमध्ये उगतं मुळा. ते बेसिकली मुलांची शेत होते एक प्रकारे. झालं असेल ना मुलं पण बाबा, मग त्याला मुळ मुळ मुळा मुळा मुलं झाली असते. शेत मुळांनी भरलेली. आपल्या घरी भाजी आहे, त्याचे फोटो काढ. So guys, आज परत डाव रंगणार आहे. आज फक्त लोकेशन वेगळे आहे. आज तर किंग मी नक्की बनणार, 100% बनणार. बिगारी वाटणार आहे. ताईची रिॲक्शन बघा. काय ताई, बनणार की नाही? मी किंग बनणार की नाही आज? मागून पहिला काहीच मला हलक्यात घेतात हे लोक. आज किंग मेकर बनणार, पहिला डाव मी मारणार. आणि वचन होणार मग नंतर आणणार. दाखव दिखा दूंगा. चलो मामा इथे बसेल. डाव चालू झालाय सांगू शकत नाही. आणि फुल कॉन्फिडन्सनी माझ्याकडे बघते सगळे. भांडतेच बघा गाईज. आय एम अ किंग नाही, आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचं. जेव्हा डाव लागेल तेव्हाच ठेवायचा, तसं ठेवायचं नाही. बघ ना, तुझ्याकडून हे मागत होतो मी. दे झाले तुझं ते. हे बघ. मी नाही ऐकलं ना, पण दुसरं आहे ना. नाही खालून मला द्या पहिलं. एकटा नाही जायचा, दोघांना घेऊन जायचा, सोबत जायचं जोडीने. एक एक नाही जायचा. ह्याला पण घेऊन जाणार मी. एक मिनिट मला सांगा, मी जाऊ का घरी? मी आहे की नाही गेम मध्ये? अरे पण मी गेम आहे की नाही? बाहेर का काढलं मला? जुलूम चाललंय यार. प्रॉपर प्लॅनिंग झालंय. सगळ्यांचा प्लॅन आहे गाईस. सगळ्यांचा प्लॅन आहे गाईस. एक ना एक दुश्मन आहेत माझे. पायनॅपल कोणाकडे होता? परिस्थिती कशी आली? परिस्थिती बघा. ऍपल, चिकू, ऑरेंज मी, शेवटून दुसरा मी. ऍपल. गाईस सगळ्यांचा प्लॅन आहे. ए टू झेड सगळे दुश्मन आहेत, सगळे दुश्मन आहेत. मावशी ना, ही सगळ्यात मोठी दुश्मन आहे माझी. त्याला देते तू मी भिकारी होणार बाबा कोणाचे आता, नक्की भिकारीच होणार. तुझ्या आहेत. किंवा काय मी भिकारी बनणार हे बोललात, त्याच्यानंतर मला एक मम्मीच्या डाव खाली मी लागला. होता, मावशी तुझ्यावरती, तुझ्या खाली मी उद्या होतो. ट्रिक करूया आपण मस्तपैकी. मी भिकारी बनणार, तेव्हाच किंग मेकर बनणार. मावशीला बघ आता किती भेटले. फायनली गाईस डाव लागलाय मला. माझा हात होता, नंतर बाप ह्याचा होता माझ्या. तुला टाकू नको आपल्याला. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
मला जायचंय मला जायचं. आणि एक किंग मेकर ए पण खालून किंग मेकर बनले ए चल चिट्ट्या घ्या आपल्या उद्या होतील